हॉटेल गार्निश, अस्सल चवीचे माहेरघर, पाहुणचार असो किंवा घरगुती समारंभ, शाकाहारी व मांसाहारी पदार्थातून खमंग आणि रुचकर चवीची पूर्तता देणारे विट्यातील दर्जेदार हॉटेल. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, प्रोजेक्टर हॉल, मीटिंग हॉल व फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि पार्किंगची उत्तम सोय. सकाळी 11 पासून रात्री 11 वाजेपर्यंत खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आमचा पत्ता: भैरवनाथ मंगल कार्यालय शेजारी, बालाजी इलेक्ट्रॉनिक्स जवळ, मानी रोड, विटा. नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाळचा जिओ मराठी न्यूज. विटा परिसरातून महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर. स्वच्छ सर्वेक्षण 2019 या स्पर्धेत विटा नगर परिषदेने राष्ट्रीय पातळीवर दणदणीत यश मिळवलंय. स्वच्छ सर्वेक्षण 2019 या स्पर्धेत विटा नगर परिषदेने पश्चिम भारतात प्रथम क्रमांक पटकावलाय. दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत विटा पालिकेचा गौरव करण्यात आलाय. तर 25 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या पालिकेतून विटा शहराने देशात 4था क्रमांक पटकावलाय. विटेकरांसाठी हा एक सुवर्ण क्षण असल्याची भावुक प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी जिओ मराठीशी बोलताना दिली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात योगदान देणाऱ्या विटेकरांचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आभार मानले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये विटा नगर परिषदेने उल्लेखनीय यश संपादन करत पश्चिम भारतात 5 राज्यांमध्ये 25,000 ते 50,000 लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात भारतात पहिला क्रमांक मिळवला. तसेच स्वच्छ शहराच्या क्रमवारीमध्ये सर्वसाधारण नगरपालिका गटात भारतामध्ये विटा शहराने 4था क्रमांक पटकावला आहे. आज दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते व सेक्रेटरी नगर विकास केंद्र सरकार दुर्गा शंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, मुख्याधिकारी महेश रोकडे व आरोग्य सभापती ॲडव्होकेट विजय जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. विटा शहराने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये चमकदार व दमदार कामगिरी करत देश पातळीवर लौकिक मिळवला आहे. आपल्या सोबत थेट दिल्लीहून ॲडव्होकेट वैभव पाटील आहेत. बघूयात ते काय म्हणतात. वर्ल्ड लार्जेस्ट क्लीननेस सर्वे जो 2019 स्वच्छ सर्वेक्षण झालं, त्याची अवॉर्डची सेरेमनी आज इथे दिल्लीमध्ये विज्ञान भवनला पार पडली. माननीय राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीमध्ये आणि जे अर्बन डेव्हलपमेंटचे मिनिस्टर आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे पार पडली. त्याच्यामध्ये आता रँकिंग जे जाहीर झालं त्याच्यामध्ये वेस्ट झोनमध्ये क्लीनेस्ट सिटी म्हणून विटा शहराला 25,000 ते 50,000 पॉप्युलेशन पर्यंतचे जे शहर आहेत त्याच्यामध्ये विटा शहराला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक सुवर्ण क्षण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो आज आपण इकडे पारितोषिक घेताना सर्व विटेकरांनी, नागरिकांनी जो सहभाग घेतला, त्यांनी ज्या स्वच्छ सर्वेक्षणला जे अत्यंत प्रामाणिकपणे आणि आपण अपेक्षित करतो त्यावेळेस किती तर चांगल्या पद्धतीनं सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याच्या सगळ्याचं श्रेय किंवा त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आज इथं पारितोषिक घेतलं. खरं तर मी मुख्यमंत्री महोदय तसेच ह्या मिनिस्टर आहेत, या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरी आहेत आदरणीय म्हैसकर मॅडम यांच्या आणि आपले मुख्य सीओ असतील आणि आपले सगळे जे पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक, बंधू भगिनी या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छतेमुळे खरं तर हा पारितोषिक आज आपल्याला मिळालं. मी नगराध्यक्षांचं व्यक्तीच्या धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक पद्धतीने शहरातील सर्व नागरिकांना या अवॉर्ड्समध्ये किंवा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भाग घेण्यासाठी उत्स्फूर्तपणे त्यांना सगळ्यांना इथं आणलं. आणि खरंच मी पत्रकार बांधवांचं पण सगळ्यांचं इकडे धन्यवाद व्यक्त करतो की आपण सुद्धा वेळोवेळी आम्हा सर्वांना स्फूर्तीदायक असं जगं प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न केला आणि स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आज फार मोठी अचिव्हमेंट आपण घेऊ शकलो. भविष्य काळात सुद्धा विटा नगरपालिका त्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून चांगल्यात चांगलं रँकिंग टिकवण्याच्या संदर्भात प्रयत्न करेल, एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. पुन्हा एकदा सर्व विटेकर नागरिकांचं आणि ज्यांनी या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपल्याला मदत केली त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. भविष्यात तुमचं प्रेम, आपुलकी, आत्मीयता आणि विश्वास असाच आमच्या सर्वांच्या वरती राहावा अशी अपेक्षा इथे व्यक्त करतो. धन्यवाद. अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज.